नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात मन धागा धागा जोडते नवाचा आजचा खूप छान असा, खूप इंटरेस्टिंग असा, खूप चांगला मूड असणारा एपिसोड. तर इथे सुद्धा खाली येत आहेत, म्हणजे आई खाली येत आहेत आणि आकांक्षाला गोल गोल फिरवत आहेत आणि म्हणतात की मी आज खूप खुश आहे, खूप चांगलं डेकोरेशन झाले, खूप दिवसांनी ह्या घरामध्ये असे वातावरण तयार झालं आहे. आता फक्त माझ्या मनात एकच इच्छा आहे ना, ती पूर्ण होऊ देत. तेवढ्यात ती म्हणते की कुठली इच्छा? तर इकडे ह्या दोघी हळूच कसे चेहरे करतायत बघा, त्यांचं बोलणं ऐकत ऐकत. तेवढ्यात आदर्शसुद्धा इथे आलेला आहे. तो पण सुधा काकूला जॉईन होतोय, बोलतोय तुझ्या मनात जी इच्छा आहे त्याला ती पूर्ण होईल, पण आत्ता सार्थक जो बदलतोय किंवा आत्ता सार्थक जे वागतोय, हे घर जे बदललं आहे त्याच्या पाठीमागे एक कारण आहे असं तो ते सांगायचा प्रयत्न करतोय. त्याला इथे सांगायचं असतं की सुखदाचं सत्य काय आहे ते तो हळूहळू सांगणार असतो, पण इथे सुद्धा ऐकायलाच तयार नाही आहे. हे सगळं जे काही बदललं आहे त्या पाठीमागचं एकच कारण आहे, ती म्हणजे आपली सुखदा, आणि ती आता मला कायमची या घरात हवी आहे, बास एवढंच ती असं म्हणते. इकडे आकांक्षाचा सुद्धा चेहरा टेन्शन आलेलं आहे की आता नेमकं काय होणार, आणि ह्या दोघी हळूच लांब जात आहेत आणि म्हणतायत की आत्ता हे घर खूप वर्षांनी हसतंय खेळतंय, पण हा जो काही आनंद आहे तो यांचा बराच वेळ टिकणारा नाही आहे. शलाकासुद्धा वृंदाच्या बोलण्याला दुजोरा देते आणि म्हणते की आत्ता त्यांना काय हसायचं आहे ते हसू देत, पण जेव्हा त्यांना सुखदाचं सत्य कळेल तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले असतील. आणि तेवढ्यातच बघा इकडे प्रेक्षकांनो बेणारेची एंट्री होते आणि बेणारे आपल्या स्टाईलमध्ये आलेले आहेत आणि ते म्हणतात की जिथे बेणारे तिथे प्रत्येक काम होणार आहे असं ते म्हणतायत आणि हसायला चालू करतायत. मला उशीर झाला का असं ते विचारतायत आणि तेवढ्यात सार्थक सर कुठे आहेत असं बेणारे विचारतायत. तेवढ्यात सार्थक येतो आणि म्हणतो सार्थक कधी उशिरा येत नसतो असं म्हणून तो इथे त्यांना जॉईन होतो. आणि मग बेणारे विचारतात आजच्या पार्टीचे गेस्ट ऑफ ऑनर कुठे आहेत, आणि तेवढ्यातच सुखदा आपल्याला इथे एंट्री घेताना दिसते. मस्तपैकी ती अशी साडी नेसून आली आहे, ती छान दिसते, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे अशा मस्त नजरेने सगळे बघतायत. ती पण अशी खुशीत येऊन साडी आपली दाखवत, साडी छान फ्लॉन्टिंग करत ती उतरते. तिला ही साडी खूप छान दिसते. आकांक्षा म्हणते आज साडी आणि तू आज भरपूर रील काढ. इकडे वृंदा आणि शलाकासुद्धा कशा बघतायत बघा तिच्याकडे, सगळे हसतायत, हसू देत म्हणतात. इकडे सुद्धा म्हणते की माझीच तुला नजर लागायला नको असं म्हणून आपल्या काजळाची टीट लावतायत त्या तिला. हे बघून ह्या दोघींचे चेहरे बघा कसे झालेत. तर इकडे सगळे सुखदाच्या साडीविषयी गप्पा मारतायत. आकांक्षा म्हणते की तू आज रील काढ, सुखदा पण म्हणते सुखी आहे साडी. तेवढ्यात बेणारे त्यांनी आणलेले गुच्छ फ्लॉवर्स सुखदाला देत आहेत. इकडे आकांक्षा पण हसतीये, सगळे खुशीत दिसत आहेत, फुलं छान आहेत असं म्हणून आणि साडी छान दिसते असं म्हणून तिचं कौतुक करतायत. आणि तेवढ्यातच बघा इकडे वृंदा आणि शलाका इकडे यायला निघालेत, त्यांच्यामध्ये मिक्स व्हायला निघालेत. पण तेवढ्यातच इथे आकांक्षा बॉम्ब फोडते आणि ती त्यांना सांगते की तुम्ही दोघी डान्स करणार आहात आता, आणि पहिल्यांदा डान्स आम्ही नाही असं म्हणून त्या मागे फिरत असतात. तर आकांक्षा तिला ओढूनच घेते. सुधा पण म्हणते की नाही वृंदा काही होत नाही, येते तसं नाच तू, काही हरकत नाही. आदर्शसुद्धा म्हणतोय की आई तुम्ही नाचा, आणि ह्यात सगळ्यांच्या आग्रहाला दोघी आपले हात वर करून काहीतरी नाचायचा प्रयत्न करतात. मागे नाच ग घुमा गाणं लागतं. ह्या दोघींचे एक्सप्रेशन बघा कसे झालेत, पण ठीक आहे, ते आपल्या नाचायला चालू करतात. नाचतात मध्ये, धडपडतात मध्ये, काय गोंधळ घालत असतात दोघीजणी, गाण्याच्या तालावर सामावून जायचा प्रयत्न करत असतात. पण प्रेक्षकांना इथे असं वाटतंय ना की यांनी आधीच डान्सची प्रॅक्टिस केली, त्यामुळे त्यांना नाचायचं टेन्शनच नाही आहे. उगीच नावाला ते नाचणार नाही असं म्हणत होत्या, पण नाचताना बघा इथे एकमेकींची टक्कर काय होतीये, पडतायत काय, पण सगळी इकडे मजा घेत आहेत, त्यांची हसतायत सगळी, हळूहळू म्हणून सुखदा सांगते. आणि अशा रीतीने त्या दोघींचा डान्स चालू आहे, गोल गोल गिरक्या घेत आहेत मध्येच आणि मजा करतायत सगळी. एकंदरीत वातावरण आजचं खूप छान दाखवलं आहे, पार्टीचा माहोल चांगला जमलेला दाखवला इथे. आणि शेवटी त्या दोघींचा नाच झाल्यानंतर आकांक्षा सांगते की आता बेणारे येणार आहेत. बेणारे म्हणतात की मी काही नाचत नाही बुवा, मी कशाला, मी नाही असं म्हणून ते सांगतात, पण शेवटी ते उठतातच. आणि मग ते काय आपल्या स्टाईलमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या कॉलेजचा किस्सा सांगायला चालू करतात. ते खूप किस्सा रंगवून सांगत असतात की आता मी कॉलेजमध्ये असताना असं झालं होतं, एके ठिकाणी आग लागली होती आणि मी तिथे त्या सगळ्या माणसांना बाहेर काढायला गेलो, पण शेवटी पोलिसांनी मला उचलून घेऊन गेलं. सगळ्यांनी ते आश्चर्य वाटतंय, पोलिसाला का घेऊन गेले, पण तेवढ्यातच ते म्हणतात की मी ते अग्निशामक दलाच्या माणसांनाच बाहेर काढत होतो. इथे सार्थक सुद्धा असताना दाखवलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर सगळ्यांचे फ्रेश चेहरे आहेत आणि मग त्यानंतर आकांक्षा बोलवते आदर्शला. आदर्श म्हणतो मी काही नाचणार वगैरे नाही, मी एक
मागणं मागणार आहे किंवा मी थोडंसं माझ्या मनातलं बोलणार आहे. खूप दिवसांनी हे घर हसतं खेळतं राहतं आहे. मध्ये असं वाटत होतं की या घरामध्ये कोण राहतंय का नाही, असं एक शांतता निर्माण झाली होती. त्यामुळे सगळे तिथे थोडा वेळ भावूक होतात, जुन्या आठवणी निघतात. आणि तेवढ्यात आदर्श म्हणतो की आत्ताचं हे जे काही वातावरण आहे ते असंच राहावं, ही देवाकडे प्रार्थना, असं म्हणून तो इथे सगळ्यांच्याकडे बघून बसायला जातो. आणि मग इकडे आकांक्षा येते आणि ती म्हणते की आता आजच्या पार्टीच्या गेस्ट ऑफ ऑनरला आपण बोलवूया. आणि ती सुखदाला इथे बोलवते. सुखदा म्हणते की मी आज काही बडबड वगैरे करणार नाही आहे. तुम्ही माझी बडबड, माझा गोंधळ, माझा धांगडधिंगाणा तुम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि आज मी तुमच्यासाठी गाणं म्हणणार आहे, असं म्हणून ती गाणं म्हणायला चालू करते. सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना, सावर रे एकदा सावर रे असं म्हणताना ती खूप आपल्याला इथे चांगल्या आवाजात गाणं म्हणताना दाखवली आहे. सगळे तिचं गाणं चांगल्या मुडात ऐकत असतात. आणि तेवढ्यातच आकांक्षा येते आणि आकांक्षा आता बोलवते सार्थकला. इकडे वृंदा कधी आपण बोलणार आहे याचा विचार करताना दाखवलेली आहे आपल्याला. सार्थक म्हणतो मी काय डान्स वगैरे करणार नाही, मला येत नाही, मी आपला बसून राहतो. पण सुधा स्वतः त्याला येऊन उठवते आणि मग पार्टीचा माहोल तयार होतो. सगळेच नाचायला लागतात. गाणं पण चांगलं लागलेलं इथे आपल्याला दाखवलं आहे. सगळे मस्तपैकी नाचतायत, एन्जॉय करतायत. आणि तेवढ्यातच ह्या दोघींच्या कारस्थानाला आता इथे सुरुवात झालेली आहे. सगळे नाचताना अचानक लाईट जातात आणि लाईट का गेले म्हणून सगळे एकमेकांकडे बघतात. तेवढ्यात वृंदा माईक आपल्या हातात घेते आणि ती बोलायला चालू करते. ती म्हणते की हे घोर खूप हे होतं, दुःखात होतं, सगळे रडत होते, पण आता असं नाही आहे, हे चित्र बदललं आहे. आणि चित्र बदलायच्या आधी ती विश्वास या गोष्टीवर आपल्याला बोलताना दाखवते. बघा कोण इथे विश्वास या गोष्टीवर बोलताना दाखवलं आहे. जिने आधीच विश्वासघात केला आहे त्या गोष्टीवर ती विश्वासावर तत्त्वज्ञान इथे सांगते की विश्वास कसा महत्त्वाचा असतो वगैरे वगैरे तिने इथे सांगितलेलं आहे. आणि तेवढ्यातच ती सुखदाचं नाव घेते. सुखदाने हे सगळं बदलून टाकलं. तिनं जणू निश्चयच करून ती या घरात आली होती. आणि इकडे आता आकांक्षाला कुणकुण लागले की नेमकं इथे काय घडणार आहे. इकडे सुधाच्या चेहऱ्यावर पण आश्चर्य जमावतं, ही अशी का बोलते. आणि वृंदा म्हणते की हे सगळं तिने खोटं बोलून केलं आहे. वृंदा म्हणते की सुखदाने आपल्याला खोटं सांगितलं आहे की तिला कॅन्सर आहे, असं तिने आपला विश्वासघात केला आहे, असं म्हटल्यावर इकडे आकांक्षा आणि आदर्श या दोघांच्या चेहऱ्यावर आता साफ टेन्शन जमा झालं आहे की आता शेवटी सगळं सत्य खरं बाहेर आलं आहे. पण इकडे आपला सार्थक आहे ना, तो खरंच इनोसंट आहे. तो विचारतोय तुम्ही कुठल्या गोष्टीवरून चेष्टा करताय, तुम्हाला कळतंय का. पण तेवढ्यातच शलाका पचकते. अरे तू कशाला टेन्शन घेतोय, जी खोटं बोलले तिला आपण विचारूया ना, असं म्हणून वृंदा आणि शलाका दोघी मिळून इकडे सुखदाला विचारतायत. सुखदाला सार्थकसुद्धा विचारतोय हे जे काही बोलतायत ते खरं आहे का. इकडे सुखदा आपला भाबडेपणाने ती असं का वागली हे सांगायचा प्रयत्न करते. पण सार्थक म्हणतो की डायरेक्ट मुद्द्यावर ये, हो की नाही ते खरं काय ते सांग. आणि ती इथे कन्फेस करते की मी खोटं बोलले, मला कॅन्सर नाही आहे. हे ऐकून शलाकाच्या चेहऱ्यावर इथे विजयी हास्य पसरलं आहे. पण इकडे आदर्शाला टेन्शन आलं आहे. तो आपलं चेहरा असा रडवेला करतोय. इकडे सगळे सुखदाकडे बघतायत आणि सार्थकला इथे धक्का बसला. प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सुखदा त्याची माफी मागते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुखदा त्याची माफी मागून निघून जाते. पण निघून जाताना ती म्हणते की तू मला सच्च्या मनानं मैत्रीण म्हणून हाक मारलीस तर तुझ्या मदतीसाठी मी कायम इथे हजर असेल, असं सुखदा सांगते. काय होईल प्रेक्षकांनो, जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा सिरियल.